सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण 2013च्या टीईटी प्रश्नपत्रिकेतील 2 भाग अभ्यासलेले आहेत। आज आपण पाहतोय याच प्रश्नपत्रिकेतील सामाजिक शास्त्र हा विभाग। जुन्या प्रश्नपत्रिकेचा सरावासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्यासोबतच प्रश्नांची उत्तरे देखील देण्याचा प्रयत्न करा। चला बघूयात आजचे प्रश्न। प्रश्न 91। पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन टिंबटिंब हे होते। ऑप्शन आहेत व्यापार, नगदी पिके, शेतसारा आणि कापड उद्योगांवर कर। बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शेतसारा। प्रश्न 92। 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम टिंबटिंब हा होय। ऑप्शन भारतात रेल्वे सुरू झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली, राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला आणि राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। आता 1857च्या उठावामुळे मुख्य परिणाम कोणता झालाय तर राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। पुढील प्रश्न। मध्य प्रदेशातील टिंबटिंब येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत। ऑप्शन अजिंठा, भीमबेटका, वेरूळ आणि कार्ला। याचं योग्य उत्तर आहे भीमबेटका। पुढील प्रश्न। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले। ऑप्शन रॉजर बेकन, डांटे, शेक्सपियर आणि गॅलिलिओ। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रॉजर बेकन। पुढील प्रश्न। वसईचा तह कोणामध्ये झाला। ऑप्शन टिपू सुलतान इंग्रज, दुसरा बाजीराव पेशवा इंग्रज, रघुनाथ पेशवे आणि इंग्रज किंवा पेशवे आणि पोर्तुगीज। याचं योग्य उत्तर आहे दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज। पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते। प्रार्थना समाजामध्ये हे नेते कार्यरत नव्हते असं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। ऑप्शन आहेत आत्माराम तर्खडकर, रा गो भांडारकर, गो ग आगरकर आणि न्यायमूर्ती म गो रानडे। याचं योग्य उत्तर आहे गो ग आगरकर। पुढील प्रश्न। शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली। ऑप्शन सुरत हे एक मोठे बंदर होते, मुघलांना धडा शिकवायचा होता, स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यावयाचा होता आणि सुरत आर्थिक दृष्ट्या अत्यंत संपन्न होते। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुरत आर्थिक दृष्ट्या अत्यंत संपन्न होते म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली। पुढील प्रश्न। 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते। ऑप्शन इंग्रजांनी व्यापारी सवलतींचा गैरवापर सुरू केला, सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला, शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंदफितुरीने लढाई जिंकली आणि मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखवले। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखवले। पुढील प्रश्न। कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला। ऑप्शन फोंड सावंत, रामोशी, मराठे आणि गडकरी। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। पुढील प्रश्न। भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः टिंबटिंब होय, चौकस व चिकित्सक वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती का विज्ञाननिष्ठा। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वैचारिक जागृती। 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली कारण। ऑप्शन धर्मगुरूंचे कर्मकांड स्त्रोत, राजसत्ता प्रबळ बनली,
सामंतांचा पगडा आणि वैचारिक क्रांतीची प्रेरणा नाही. याचे योग्य उत्तर धर्मगुरूंचे कर्मकांड स्तोत्र. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? ऑप्शन जकात तपासणी कडक करण्यात आली, वेस्ट इंडिजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला, इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती, ऑप्शन 4 वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तऐवज खेळण्याच्या पत्त्यांवर कर आकारला जाऊ लागला. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. बघा, मी पटपट प्रश्न घेत आहे. माझ्यासोबतच प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करा, म्हणजे तुमचा सराव कितपर्यंत झालेला आहे, कुठपर्यंत तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकता हे तुम्हाला समजेल. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? ऑप्शन मॉन्टेस्क्यू वोल्टेअर, मॅझिनी कावूर, रुसो मॉन्टेस्क्यू आणि वोल्टेअर रुसो. याचं योग्य उत्तर आहे मॅझिनी कावूर. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण तेथे कृष्णवर्णीय आहेत, तेथे काळी जमीन होती, तेथील बराच भाग अज्ञात होता, तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तेथील बराच भाग अज्ञात होता. 2 महायुद्धांच्या दरम्यान टिंबटिंब वर्षांचा कालावधी होता. ऑप्शन 20, 25, 15 आणि 10. बघा, 2 महायुद्धांच्या दरम्यान 20 वर्षांचा कालावधी होता. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर होमी भाभा. ऑप्शन आहे बरोबर उत्तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? ऑप्शन अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज आणि युगांतर. याचं योग्य उत्तर आहे आर्य समाज. मी आता फक्त प्रश्नांची उत्तरं देत आहे. समजा एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढील प्रश्न, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टिंबटिंब हे होते. ऑप्शन ट्रुमन, चर्चिल, वुड्रो विल्सन आणि रूझवेल्ट. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वुड्रो विल्सन. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही टिंबटिंब हे होते. ऑप्शन पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि विनोबा भावे. याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. पुढील प्रश्न, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे होते. ऑप्शन आहेत न्यूयॉर्क, लंडन, जिनेव्हा आणि हेग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, 1954 साली टिंबटिंब यांनी पंचशील तत्त्वे मांडली. ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल. यांचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत टिंबटिंब स्थायी सदस्य असतात. ऑप्शन 4, 6, 5 आणि 10. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत 5 स्थायी सदस्य असतात. 113, परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना टिंबटिंब म्हटले जाते. सार्वभौम, स्वावलंबी, विकसनशील आणि विकसित अशा राष्ट्रांना सार्वभौम म्हटलं जातं. उपराष्ट्रपती टिंबटिंब पदसिद्ध सभापती असतात. लोकसभेचे, न्यायमंडळाचे, संसदेचे की राज्यसभेचे.
याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभेचे. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? उपायुक्त, नगर अभियंता, आरोग्य अधिकारी आणि उपमहापौर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उपमहापौर. पुढील प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? ऑप्शन आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि नागपूर. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. पुढील प्रश्न, निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? सीमा सुरक्षा दल, भूदल, नौदल आणि वायुदल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सीमा सुरक्षा दल. पुढील प्रश्न, मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली, आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? ऑप्शन 3 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5 वर्ष. म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार आपल्याला मिळतो. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय कायदेमंत्री आणि संसद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर, सुकार्नो आणि ट्रुमन. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ट्रुमन. पुढील प्रश्न, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात? आकाशगंगा, दीर्घिका, तेजोमेघ आणि तारका मंडल. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला दीर्घिका म्हटलं जातं. पुढील प्रश्न, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस टिंबटिंब म्हणतात? भांगाची भरती, उधाणाची भरती, ध्रुवीय भरती आणि विषुववृत्तीय भरती. यातील योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 उधाणाची भरती. अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात? अग्निबाण, उपग्रह, स्कायलॅब आणि चांद्रयान. अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. रिस्टर हे टिंबटिंब तीव्रता मोजण्याचे एकक आहे. भूपट्ट निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप की मंद हालचाली. योग्य उत्तर भूकंप. भूकंप मोजण्यासाठी, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिस्टर हे मापक वापरतात. पुढील प्रश्न, टिंबटिंब पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते? ऑप्शन आहेत तांबे, बॉक्साइट, लोखंड आणि मॅंगनीज. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बॉक्साइट. पुढील प्रश्न, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक. संशोधन हा चतुर्थक प्रकारचा व्यवसाय आहे. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. हिराकूड, जायकवाडी, भाकरानांगल आणि तुंगभद्रा. योग्य उत्तर भाकरानांगल हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. काथ टिंबटिंब या वृक्षापासून बनवतात? साल, देवदार, हलदू आणि खैर. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 खैर. खैर या झाडापासून काथ बनवतात. पुढील प्रश्न, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर टिंबटिंब आहे? कळसुबाई, धूपगड, महेंद्रगिरी आणि अनेमुडी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धूपगड. मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान टिंबटिंब देशात आहे? भारत, नेपाळ, चीन आणि म्यानमार. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भारत.
प्रश्न 131. टिंबटिंब हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. व्हेनिस, नेपल्स, मिलान आणि तुरीन. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मिलान. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. श्रीलंका, आयर्लंड, ग्रीनलंड आणि ऑस्ट्रेलिया. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रीनलंड. पुढील प्रश्न. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात टिंबटिंब पर्वत आहे. ऑप्शन आहेत हिमालय, अँडीज, आल्प्स आणि रॉकी. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अँडीज. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. 5व्या, 6व्या, 7व्या किंवा 8व्या. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 7व्या क्रमांकाचा देश आहे. अंदमान निकोबार बेटाची राजधानी टिंबटिंब आहे. पोर्ट ब्लेअर, कवरती, दिल्ली आणि सिल्वासा. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर. इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. योग्य उत्तर राजस्थान. राजस्थान राज्याच्या वायव्य भागामध्ये इंदिरा गांधी कालवा आहे. पुढील प्रश्न. गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे. विंध्य, सातपुडा, अरवली आणि हिमालय. योग्य उत्तर अरवली पर्वत. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. ओडिसा, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. भारतीय पठारावरील टिंबटिंब पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा, कृष्णा, साबरमती आणि कावेरी. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते? मीटर, रिस्टर, फॅथम आणि फूट. योग्य उत्तर फॅथम. पुढील प्रश्न. प्रश्न 141. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश टिंबटिंब नावाने ओळखला जातो. पंपाज, डाउन्स, प्रेअरी आणि वेल्ड. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पेरी या नावाने ओळखला जातो. टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे. ऑप्शन वेसिव्हियस, किलोमांजारो, काटमाई आणि फुजियामा. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 फुजियामा. 143. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला टिंबटिंब रेषा म्हणतात. समभार, समपर्जन्य, समताप आणि समोच्चता. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 समताप रेषा. पुढील प्रश्न. विषुववृत्तीय वनात टिंबटिंब वृक्ष आढळतो. महोगनी, साग, पळस आणि खैर. विषुववृत्तीय वनामध्ये महोगनी हा वृक्ष आढळतो. टिंबटिंब वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. निग्राइड, मंगोलाइड, बुशमॅनाइड आणि ऑस्ट्रेलाइड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मंगोलाइड. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 146. टिंबटिंब हा उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. ट्रान्स कॅनेडियन हायवे, ग्रँड ट्रंक महामार्ग, पॅन अमेरिकन महामार्ग आणि स्टुअर्ट महामार्ग. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रँड ट्रंक महामार्ग. सुएज कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे कारण तो समुद्र सपाटीवर आहे. तो मुंबई व लंडनला जोडतो. यामुळे वेळ व अंतर वाचते आणि हा खाजगी कालवा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 या कालवा मार्गामुळे वेळ आणि अंतर वाचते म्हणून तो अतिशय महत्वाचा आहे.
सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. प्रदेश, मानव, निसर्ग आणि वाहतूक. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मानव. प्रश्न 149. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी टिंबटिंब हा एक देश आहे. चीन, म्यानमार, इंडोनेशिया आणि नेपाळ. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ. लोह आणि पोलाद उद्योगधंदे टिंबटिंब जवळ स्थापन होतात. कोळसा उत्पादक प्रदेश, पाणी पुरवठा प्रदेश, बाजारपेठ आणि विद्युत केंद्र. योग्य उत्तर कोळसा उत्पादक प्रदेश. बघा, अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहे. एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला काही अडचण निर्माण झाली असेल किंवा प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण हवं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. कमी वेळामध्ये तुमच्या या प्रश्नपत्रिकेचा सराव व्हावा म्हणून मी फक्त या प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.